सर्वांना माझे अभिवादन. उपस्थित मान्यवर, शाळा कॉलेजमधील शिक्षक अधिकारी वर्गाची सांभाळून नोकरी व्यवसाय करणारे, वसई विरार महानगरपालिकेतील अधिकारी आणि सहकारी, पर्यावरणासाठी सामाजिक उन्नतीसाठी वाहून घेतलेले असे सर्व आज ध्यासच्या प्रेमापोटी आपल्या व्यस्त रुटीनमधून वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. या कारणाने सांगेल की आज ध्यास फाउंडेशनने 6 वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा यात मोलाचा वाटा आहे. तळमळीने आणि मनापासून सर्वांनी कमी जास्त प्रमाणात योगदान दिले आहे. करोनाचा कालावधी सोडल्यास ध्यास फाउंडेशनने अखंड, नियमित आणि सातत्याने खालील कामे केली आहेत. ड्रायव्हर्स कलेक्शन ड्राईव्ह, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह, बीच क्लीन अँड एरिया क्लीनअप ॲक्टिव्हिटी, शाळेत, कॉलेज आणि इंडस्ट्रीज यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम्स, घरोघर फिरून केलेले प्रबोधन आणि जनजागृती आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांना दिलेला आहार. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी नालासोपारा विरार आणि 4थ्या रविवारी वसई येथे गेली 6 वर्ष नियमित ड्रायव्हर्स कलेक्शन ड्राईव्ह हा उपक्रम राबवला जातो. साधारण गेली 6 वर्षात आपण 300च्या वर वेगवेगळे ड्राईव्ह अरेंज केले आहेत. ड्रायव्हर्समध्ये प्लास्टिक, इलेक्ट्रिकल वेस्ट, टेट्रापॅक, थर्माकोल, काचा हे रिसायकलिंगसाठी आपण घेत असतो. न्यूजपेपरच्या पिशव्या बनतात आणि जुन्या साड्या, बेडशीट आणि पडदे यांच्यापासून पिशव्या, पायपुसणी, बसायची आसने आणि छोट्या बॅग्स तयार करणे हा उद्योग आपण महिलांना दिला आहे. यातून रोजगार निर्मितीची संधी आपण उपलब्ध करून दिली आहे व नको असलेल्या वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनवणे हा उपक्रम आपण राबवत आहोत. बेस्ट फ्रॉम वेस्ट. तसेच ओल्या कचऱ्याचे खत तयार करण्यासाठी पण आपण मार्गदर्शन करत आहोत. थोडक्यात झिरो वेस्ट ही संकल्पना आपण राबवण्याचा प्रयत्न करतो. प्रदूषणाची समस्या ही फक्त वसई विरारपुरतीच मर्यादित नसून पूर्ण विश्वाला चिंतन करायला भाग पाडणारीच आहे. पृथ्वी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असताना आपण स्वस्थ बसू शकत नाही. मेट्रो, मोनोरेल, टोलेजंग इमारती, ओव्हरब्रिज यासारख्या शहरांचा कायापालट आणि विकास घडवणाऱ्या गोष्टींमुळे पर्यावरणाची अतोनात कधीही भरून न निघणारी हानी होत आहे. त्यासाठी केलेली झाडांची कत्तल, केलेले खोदकाम, प्रचंड आवाज, धुळीचे साम्राज्य, होणारी वाहतुकीची कोंडी, निर्माण होणारा प्रचंड कचरा यामुळे होणारे ध्वनी, वायू आणि भूमी प्रदूषण यामुळे खरंच विकास होतोय का ही विचार करायला लावणारी चिंतनाची गोष्ट आहे. कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जागोजागी टाकलेला कचरा, बांधकामाचा कचरा, शेतातील, वैद्यकीय आणि कंपन्यांमधील कचरा अशा सर्व ठिकाणी तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडने उग्र स्वरूप घेतलेले आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे होणारा त्रास हा सर्वज्ञात आहे. कचरा का वाढत आहे तर त्याला आत्ताची आधुनिक आणि बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. उपभोगवादी जीवनशैलीला नाही म्हणून पृथ्वीला पोषक असणारी जीवनशैली स्वीकारली पाहिजे. सिंगल यूज, यूज अँड थ्रो, वन टाइम यूज यासह सोप्या वाटत असणाऱ्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे नुकसान आणि कचऱ्याच्या ढिगांमध्ये वाढ दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांचा अतोनात वापर, वापरायला सोपे आणि सहज उपलब्ध असणारे प्लास्टिकचे ग्लास, चमचे, पाण्याच्या लहान बाटल्या आणि पेपर कप डिश यासारख्या वन टाइम यूज अँड थ्रो वस्तू सगळीकडे बघायला मिळतात. त्यावर उपाय म्हणून ध्यास फाउंडेशनने स्टील प्लेट बँक
तयार केली आहे. त्यात नाममात्र दरात आपण ग्लास, वाट्या, भांडी, चमचे, ताटं आणि डिश उपलब्ध करून देत आहोत. सर्वांनी जरूर याचा फायदा घ्यावा आणि कचरा कमी करावा. उद्देश हाच आहे की कचरा कमी व्हावा आणि आपलं आरोग्य अबाधित राहावे. देशाचा विकास होणे आवश्यक आहे, मात्र विकास हा पर्यावरण सांभाळून होणे गरजेचे आहे. वने, खारफुटी या संदर्भातील कायद्यात बदल करणे पर्यावरणाला घातक आहे. एखाद्या प्रकल्पासाठी झाडे, वने तोडण्यात येतात, काही प्रमाणात लावली जातात, पण ती पुढे जोपासली जातात का? कोणताही प्रकल्प राबवताना वने, जंगल, डोंगर, नद्या, समुद्र, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि भूगर्भातील स्थिती या सर्वांचा अभ्यास करून प्रकल्प राबवले गेले पाहिजे. तसेच नैसर्गिक माळरानांवर शेती किंवा वृक्षारोपण केल्यास त्यावरील स्थानिक जैवविविधता नष्ट होते. बिघडलेली जैवविविधता पूर्ववत होण्यास फार मोठा कालावधी मोजावा लागतो. निसर्ग संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होते, पण ते माळरानांवर होऊ नये. हवामानात तीव्र बदल होत असल्याने अधिक पाऊस, अधिक तापमान याला सामोरे जावे लागत आहे. 2011 ते 2020 या काळातील पर्यावरण बदलाचा वेग हा चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी उच्चांकी तापमान, अवेळी बर्फवृष्टी, अवेळी पाऊस, चक्रीवादळे यांचा तडाखा बसत आहे आणि त्यामुळे सगळे अर्थकारण, समाजकारण आणि पर्यावरण बिघडत चाललेले आहे. भारतात दरडोई होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात 5% वाढ झालेली आहे. विज्ञान परिषदेने दिलेल्या अहवालानुसार प्लास्टिक प्रदूषणाने होणारे सागरी संस्थातील बदल एकूण सजीव सृष्टीसाठी हानिकारक आहे. याचे विनाशकारी परिणाम मानव जातीला भोगावे लागतील. समुद्रात होणाऱ्या पाण्याच्या घुसळणीमुळे 5.25 ट्रिलियन अतिसूक्ष्म कण सागरात पसरलेले आहेत आणि 88% सागरी पृष्ठभाग हा प्लास्टिकने आच्छादलेला आहे. दर मिनिटाला 10 लाख प्लास्टिकच्या पिशव्या या कचऱ्यात टाकल्या जातात. प्लास्टिकचा कचरा कुठेही टाकला तरी त्याचे अंतिम स्थान हे समुद्र आणि महासागरच आहे आणि त्याचा सागराच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम दिसून येतो. नद्या पण प्रदूषित होत आहेत. मुळा मुठा नदींचे गटार तयार झाले आहेत. सांडपाणी आणि मैल्यावर 100% प्रक्रिया होत नसल्याने ते तसेच नदीत सोडले जाते. अशा प्रकारे समुद्र आणि नद्यांच्या प्रदूषणात दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे. प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता पण वाढीस लागली आहे. तंबाखू, धूम्रपान, तंबाखू सेवन आणि धूम्रपान हे न करणाऱ्यांवर सुद्धा कर्करोग होण्याची वेळ आलेली आहे. वायू प्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याचा कळीचा मुद्दा ठरत असून त्यामुळे अकाली मृत्यू होत आहे. आपल्या देशात संत, थोर स्त्री पुरुष यांची परंपरा आहे. समाज सुधारणा करण्यासाठी या सर्वांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि सगळ्यात महत्त्वाचे, या सर्व संत नेत्यांना लोकांचा सहभाग आणि त्यांची साथ ही शेवटपर्यंत मिळाली. लोकांच्या सहभागाशिवाय त्यांना पण काम करणे शक्य झाले नसते. थोडक्यात काय तर सामाजिक कार्य काय किंवा पर्यावरण सुधारण्यासाठी केलेले कार्य हे सर्वांनी एकत्र येणे, एकजूट असणे आणि यात एकी असणे हे फार महत्त्वाचे आहे. चांगला बदल घडवून आणण्यासाठी वेळ हा नक्कीच लागतो. संयम आणि सातत्याने काम पुढे नेण्यासाठी चिकाटी लागते. काही काळ, वर्ष, युगे जावी लागतात.
या झालेल्या बदलांचे चांगले परिणाम आपल्याला कालांतराने नक्कीच अनुभवायला मिळतात. आपण सगळ्यांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे. जसा वेळ मिळेल तसे योगदान प्रत्येकाने जरूर द्यावे. मातृ आणि पितृ ऋण जसे आपण फेडतो तसेच समाज ऋण फेडणे हे सुद्धा प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या आमच्या कार्यात आपल्या सगळ्यांचा तरुण पिढीचा सहभाग हवा आहे. आमचे कामाचे क्षेत्र फक्त वसई विरार पुरतेच मर्यादित नाही. कोणत्याही भागात ध्यास फाउंडेशन काम करू शकते. जाता जाता आपण सर्वांनी पर्यावरण पूरक जीवनशैली अनुसरूया. कचरा कमीत कमी होईल याची काळजी घेऊया. तयार झालेल्या कचऱ्याचे घरच्या घरी सेग्रिगेशन करून ते ध्यास फाउंडेशनला देऊया. ओल्या कचऱ्याचे खत बनवूया. सिंगल यूज आणि वन टाइम यूज गोष्टींना नाही म्हणूया. कापडी पिशव्यांचा वापर करूया. घरातील प्रत्येक व्यक्तीने यात सहभाग घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे. कुठल्याही प्रकारची मदत करून तुम्ही ध्यास फाउंडेशनच्या फॅमिलीत सहभागी होऊ शकता. ध्यासवर असलेला विश्वास आणि प्रेम यामुळेच आपण आज इथे सर्वजण आलात. आमच्या या आनंदात आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांच्या साथीने पुढील वाटचालीस आम्ही लागलो आहोत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण यात सहभागी व्हाल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी मदत कराल. जय हिंद.